मला हे सगळं नॉर्मल वाटत नाही. शनाया आणि सर एकाच वेळी इथे नाही आहेत. जेनीला ना शनायाबद्दल काहीच खरं वाटत नाहीये. म्हणजे गुरु सर तिकडे सिंगापूरमध्ये मजा करताय, पण आपली इथे वाट लागणार आहे. ना जेनी ना तशी हुशार आहे. तिला जर का कळलं की शनाया सुद्धा सिंगापूरला गेली तर काय होईल श्रेयस. मला तर काहीच सुचत नाहीये. तूच बघ, तुला काही सुचतंय का? हॅलो. हॅलो आई, मी राधिका बोलून राहिली. राधिका, कशी आहे बाई, पोहोचलीस का? हो पोचले ना, एकदम व्यवस्थित पोचले. काही त्रास गीस नाही ना झाला वा? नाही काही त्रास गीस नाही, एकदम मस्त झाला प्रवास. बर बर, किती किती तास लागले ग पोचायला? लागले 5-6 तास. बाप्पा, 5-6 तास. अरे बाई, बरं वाटते ना ग तुला? हा हो आई, एकदम मस्त, एकदम छान. नाही सुरुवातीला घाबरले होते जरा मी, पण नंतर काही नाही, नंतर सगळं झालं नीट. नाही ते केसरी टूर्स वाल्यांनी व्यवस्था अगदी छान ठेवली. हा एकदमच मस्त, एकदम बढिया. अरे बाई, बरं वाटलं बाई. हॉटेल तर एकदम महालासारखं आहे आणि रूम पण एकदम पॉश. हो का? हो ना. नाही माझ्या बरोबर माधुरीताई म्हणून आहेत, माधुरी इनामदार, त्या पण खूप छान आहेत. बरं 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 झालं बाई, तुला चांगली सोबत लाभली नाही. नाही तर आम्हाला उगीच तिथं काळजी लागून राहिली होती. याईन आणि मला म्हटलं का होते का नाही, पहिल्यांदाच गेली असून बाई परदेशामध्ये आणि ते एकटी. म्हणून म्हटलं का कसं काय होतंय का माहिती. आई तुम्ही काहून काळजी करता, केसरीच्या टूर मध्ये सगळ्या सोयी आहेत, तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही, सगळं व्यवस्थित आहे. वा. आता फोन करायला सिम कार्डची व्यवस्था पण त्यांनीच करून दिली मला. आता थोड्या वेळाने ब्रेकफास्ट आहे, मग आम्ही तिकडे सिटी टूरला जाणार आहोत. आई आता मी ही टूर करून परत आली ना का तुम्ही आणि बाबा तुम्ही दोघेही जा केसरीच्या सिनियर सिटीझन टूरला. हो का? जाऊ जाऊ जाऊ. आणि लहान पोरांच्या पण असतात म्हणे स्टुडंट टूर्स, त्यात आपण अथर्वला पाठवूया. हा हाव ना, पाठवूया ना. तू तर आधी फिरून ये ना चांगलं, मग जाऊ आम्ही ठरवू. राधिका, खरं सांग बाई, मजा येऊन आली ना तुला? बरं वाटून आलं ना तुला? हो आई, पण तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येऊन राहिली, हो ते तर येणारच ना गो. खास करून अथर्वची. आहे का तो? का बाई, शाळेत गेला ना ग तो. हा मग कोणी सोडलं त्याला? रेवती नेहासोबत त्यालाही सोडलं आणि येताना पण त्याला घेऊन येणार आहे बरं ती. हो का? हो. आई तो काही त्रास घेस देत नाही ना? कायचा त्रास देते ग पोरग. बस थोडी तुझी आठवण काढली. हो का? हाव ना, मग थोडं समजावलं तर समजला तो. हो का? बरं ऐक राधिका, आता तू गेलीस ना तिकडे, मस्त पैकी फिर, मजा कर. तिकडची काही एक काळजी करू नको बरं. हा, आनंद घे. हो आई. आणि हे पाय, फोटो गिटो पाठव ग. हा, चांगले चांगले. हो आई. आई ठेवू का फोन? अन हॅलो, गुरु गुरु भेटला तर कळव बरं. हो हो. काळजी घे हा राधिका. ठेवते बरं. कोण ग? सासूबाई वाटतं. हो सासूबाई खूपच चांगल्या आहेत, पोटच्या पोरीसारखी माया करतात मायावर. माझ्या अथर्वला तर मी त्यांच्या भरवशावरतीच सोडून आले. अगं आपण बायका जगाच्या पाठीवर कुठेही गेलो ना तरी आपला जीव घरामध्येच अडकलेला असतो. हसो,
पण आता इथे तू केसरी बरोबर टूरला आलीस ना फिरायला, तेव्हा आता खूप मजा करायची. हे 5 दिवस आहेत ना, ते सगळं विसरून जायचं. काय चल आटप, लवकर तयार हो, आपल्याला सिटी टूरला जायचंय ना. माझं काय, मी तयारच आहे. काय हे असं साडी नेसून येणार आहेस तू फिरायला? हो ना. नाही म्हणजे आता साडीची इतक्या वर्षांची सवय आहे ना, दुसऱ्या कपड्यात वावरायला जमत नाही आता मला. हे नाही हं, असं नाही चालणार. आपण फिरायला आलोय की नाही, मग मस्तपैकी ड्रेस घाल ना, तू जीन्स आणि टॉप घाल ना. आणि आज आपल्या केसरीच्या मायफेअर लेडीची ती पिंक कलरची थीम आहे की नाही, त्यामुळे तू मस्तपैकी पिंक कलरचा टॉप घाल. हे आहे तुझ्याकडे का मी देऊ तुला? नाही नाही नको, खरंच नका देऊ. माझ्याकडे आहे तसा, म्हणजे माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी सगळी खरेदी केली ना कुर्ते गिरतेची. पण मी काय म्हणून राहिले, पिंक साडीच नेसते ना. हे काय आहे? नाही हं, नाही अजिबात चालणार नाही. तुला आज टॉपच घालायला पाहिजे, जीन्स आणि टॉप. हे राधिका, अगं खरंच खूप छान दिसशील तू. बरं, आता तुम्ही इतकं सांगून राहिला तर घालते कुर्ता. मस्त, चल लवकर तयार हो. हा राधिका, अगं आटपलं की नाही तुझं? चल लवकर बाहेर ये, मला पण आटपायचंय अजून. हा ये. ओके. वाव, माय माय, काय मस्त दिसतेस तू राधिका. खरंच बरी दिसून राहिली का मी? पण मला तर कसं तरी होऊन राहिलं. काही नाही, अगदी छान दिसतेस तू, मस्त. आणि चेंज केलं तेव्हा आरशात बघितलं नाहीस का तू स्वतःला? खूप छान दिसतेस. पण मला तर कसं तरी होऊन राहिलं. नाही म्हणजे सवय नाही ना. कॉलेजमध्ये असताना हे असले कुर्ते गिरते घालायचे, लग्न झाल्यानंतर साड्याच नेसायला लागले ना. सवय नाही राहिली मला. मला तर एकदम अवघडल्यासारखं होऊन राहिलं. हे बघ, अवघडल्यासारखं अजिबात वाटून घेऊ नकोस, खूप छान दिसतेस. आणि अगं हे साधं कुर्ता आणि जीन्स घातलंय तर तुला एवढं अवघडल्यासारखं होतंय. उद्या शॉर्ट घालायची वेळ आली तर काय करशील? हा, मी खाऊन घालेन शॉर्ट गिट. मला तर या जीन्स मध्येच कसं तरी होऊन राहिलं, असं एकदम बांधल्यासारखं झालंय मला. मी असं करते, मी आज साडीच नेसते. हा, अजिबात नाही हं, अजिबात चालणार नाही. खूप छान दिसतेस तू. आणि आज तुला हेच कपडे घालून बाहेर यायचंय आणि यापुढे ट्रिपमध्ये तू असेच कपडे घालणार आहेस, कळलं? एकदम छान दिसतेस. हे बघ राधिका, ड्रेस कुठचाही घातला ना तरी तो छानपैकी कॅरी करता आला पाहिजे. आणि जर चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स असेल ना तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे.